आपल्या या कल्याण तालुक्यातील आणि हे दानगाव गाव, या दानगाव गावातील हे चौधरी परिवार आणि या चौधरी परिवाराचे पिताश्री कैलासवासी शांताराम झिपरू चौधरी बाबांना गुरुवार दिनांक 30/10/2025 रोजी देवाज्ञा झाली। त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। खरं तर हा दानगाव गावातील चौधरी परिवार म्हटल्यानंतर खूप मोठा परिवार आणि अशा या मोठ्या परिवारातील आमचे हे शांताराम बाबा या ठिकाणी कार्य करत असताना वयाच्या अवघ्या 66व्या वर्षी त्यांनी तुमचा आमचा निरोप घेतला। त्यांच्या पश्चात आमचे निलेशदादा असतील, त्यांचे भाऊ असतील, बहिणी असतील, पुतणे असतील, त्याचप्रमाणे संपूर्ण हा चौधरी परिवार खरं तर एक राजकीय क्षेत्रामध्ये, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये ज्यांचं कार्य आपल्याला पाहायला मिळतंय असं हे चौधरी परिवार आणि या चौधरी परिवारातील हे दादा आणि वयाच्या 66व्या वर्षी दादांचं अल्पशा आजाराने निधन झालं। खरं तर या सृष्टीमध्ये जे दिसतंय, डोळ्याला जे अनुभवायला येतंय, जे दिसतंय ते सगळं भगवंताने निर्माण केलेलं आहे। तैसे भूतजात सर्व हे माझेची किर अवयव। फक्त मूर्ती रूपाने विराजमान असलेल्या त्या देवामध्येच देव नाही, मंदिरामध्ये मूर्ती रूपाने असलेल्या तेवढ्या पुरताच फक्त मर्यादित देव नाही, तर खऱ्या अर्थानं आम्हाला जर त्या देवाची ओळख घ्यायची आहे, तो देव जर पाहायचा आहे, तर संत म्हणतात जे जे दिसे भूत ते ते मानिजे भगवंत। म्हणजे इतरांसाठी जरी भूत असेल तरी आमच्यासाठी भगवंत आहे ते आम्हाला पाहता आलं पाहिजे। आणि ही दृष्टी त्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली, ज्ञान दृष्टी त्याला म्हणतात। त्याला विष्णुमय जग याची प्रचिती येते, प्रत्यय येतो। आणि एकदा काही विष्णुमय जग याची प्रचिती प्रत्यय आला कि मग त्याच्यामध्ये भेद राहत नाही, भेद राहत नाही त्याच्यामध्ये। काय करावं, कसं जगावं, कसं वागावं हे त्याला कळतंय। फक्त आमच्या दृष्टीला प्रत्येक ठिकाणी त्या देवाचं दर्शन झालं पाहिजे, बरं का? त्या देवाचं दर्शन झालं पाहिजे। आणि म्हणून मग प्रत्येक वस्तू, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक जीव, प्रत्येक प्राणी पक्षी, प्रत्येक माणसाला जर त्या भगवंताने निर्माण केलेला आहे तर प्रत्येक जीवाकडे, प्रत्येक माणसाकडे तो देव कार्य करतो। माझेची किर अवयव, आम्ही देवाचे आहोत। देवाचं दर्शन घेण्यासाठी आम्हाला भगवंताने हा नरदेह दिलेला आहे। देव पाहण्यासाठी कमी, देव होण्यासाठी जास्त, बरं का? देव पाहण्यासाठी नरदेह दिलेला आहे, पण देव पाहण्यासाठी कमी, देव होण्यासाठी जास्त। देव होऊन या देव पाहावे। मग आम्हाला का विस्मरण झालं, आम्ही का विसरलो? त्याला कारण आम्ही मायेच्या अधीन झालो, आम्ही मायेच्या जाळामध्ये अडकलो। आणि मायेच्या जाळामध्ये अडकल्यामुळे नेमकं झालं काय, जे आमचं आहे ते आम्ही परक केलं आणि जे परक आहे ते आम्ही आमचं केलं। 83,99,999 योनीमध्ये जे आमचं नव्हतं आता आहे, हा आमचा भ्रम आहे। उद्या असेलच याची गॅरंटी नाही, उद्या असेलच याची गॅरंटी नाही। कर्मयोगे सकळ मिळाली, एके स्थळी जन्म आली, ते तू आपुली मानिली,
कैसी रे पडत मूर्खा, कर्मयोगाने आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत आणि कर्मयोगाने आम्ही एकत्र आल्यानंतर आमचं ते नातेसंबंध निर्माण झालं. आई बाबा मुलगा पत्नी मुलं जे काही नातेसंबंध असेल ते कर्मयोगाने निर्माण झालं. ऋणानुबंधाच्या गाठी आहेत, ऋण फेडण्यासाठी आम्हाला भगवंताने त्या ठिकाणी जन्माला घातलेला आहे. पण त्या ठिकाणी कार्य करत असताना आम्ही काय केलं पाहिजे? कार्याकारण कार्य केल्यानंतर आम्हाला अलिप्त होता आलं पाहिजे. आम्हाला अलिप्त होता आलं पाहिजे. ज्या वेळेला एखाद्या थव्यामध्ये अनेक पक्षी एकत्र येतात, ते अनेक पक्षी त्या ठिकाणी एकत्र येऊन विहार करत असताना, कार्य करत असताना काही काळच आम्हाला ते थव्यामध्ये एकत्र आलेले पाहायला मिळतात, नंतर ते बाजूला झाले जातात. आमच्या अंगण्यामध्ये जी काही पक्षी येतात, पक्षी अंगणी उतरती, दाणे वेचून झाल्यानंतर ते निघून जातात, गुंतून राहत नाहीत. बरं का? आमच्या अंगण्यामध्ये उतरणाऱ्या कमीत कमी त्या पक्षाकडून तरी आम्हाला तो बोध घेता आला पाहिजे, शिकता आलं पाहिजे. का पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून या राहती? त्याच्या पुढे म्हटलेले वस्ती कर वस्ती आला. रात्री झोपतानाच बोलतोय, सकाळी किती वाजता गाडी येते सांगा, नाही का माऊली? अंग टाकतानाच रात्री तो बोलतोय, सकाळी मला किती वाजता गाडी येते सांगा. मग त्या पद्धतीने तो पहाटे अगदी लवकर उठून आणि मग जाण्याचा प्रयत्न करतो. तसं आम्हालाही या ठिकाणी कार्य करत असताना स्मरणात ठेवलं पाहिजे, आम्ही काही दिवसाचेच या ठिकाणी प्रवासी आहोत. आम्ही काही दिवसाचेच सोबती आहोत या ठिकाणी. कोण काळ येईल कैसा याचा न कळे की भरोसा, जैसे पक्षी दाही दिशा उडवून जाते. जैसे पक्षी दाही दिशा उडवून जाते. आम्ही ज्या भ्रमामध्ये कार्य करतोय, ज्या मायेमध्ये कार्य करतोय, ज्या अंधश्रद्धेमध्ये कार्य करतोय, अज्ञानामध्ये कार्य करतोय, जगत वागत असताना माणसाला विस्मरण होतंय की मी जाणार आहे, मला जायचं आहे, एक दिवस आहे तो या जगाचा निरोप घ्यायचा आहे. विस्मरण होतंय, विसरतो. आणि विसरतो म्हणून जगता वागतानाच असा तो राहतोय का जसं काय किती आयुष्य दिलंय ना किती नाही, नाही का? किती आयुष्य दिलंय त्याला आणि किती नाही, असं तो वागत असतो, जगत असतो. बरं का? ज्या वेळेला आम्हाला आमचं हित कळतंय ना, कळायला लागतंय ना, त्यावेळेला मनुष्य हित साधण्यासाठीच प्रयत्न करत असतो. पण हित कळत नाही ना, मग त्याचं वागणं जगणं सैरवैर असते, अगदी सैरवैर असते. कारण त्याच्या प्रवासाला काही साध्य करायचंय स्मरणातच नाही ना. काय करण्यासाठी मी प्रवासी आहे, कुठे जायचंय, कशासाठी मी प्रवासी झालेलो हे त्याला माहितच नाही. बरं का? आणि म्हणून मग एकदा आम्हाला आमच्या अंतःकरणामध्ये जाणीव झाली, आम्हाला कुठे जायचं आहे, काय साध्य करायचंय, कशासाठी हा नरदेह आम्हाला मिळालेला आहे, हे कळलं की मग आमचा प्रवास तिकडे सुरू व्हायला पाहिजे. आजचं जगणं वागणं जर पाहायला गेलं तर माणूस फक्त स्वतःच्या समाधानाचा सुखाचा विचार करत असतो, स्वतःपुरता. बरं का? ऊन जर पडला नाही ना, थोडस कुडकुडत असेल ना, तर मग तो लगेच उन्हाची अपेक्षा करतो. आणि जास्त ऊन पडलं की परत त्या सूर्याकडे पाहून अद्वा बोलायलाही मागे येत नाही. पाऊस पडलाच नाही तरी शिव्या आहेत, आणि पाऊस जास्त पडला तरी 2 दिवसापासून थंडीला सुरुवात झाली माऊली. 2च दिवसापासून. आज सकाळीच ऐकलं, अरे बापरे किती थंडी आहे की काय, मारायला निघलंय की काय.
माणूस स्वतःच्या फक्त सुखाचा विचार करतोय, स्वतःच्या मनाचा विचार करतोय. आणि तसं पाहायला गेलं तर तक्रार करणारा फक्त मनुष्य प्राणी आहे मौली. दुसरे कुठले प्राणी आहेत तक्रार करणारे? त्यांना ना छत्री, ना स्वेटर, ना रेनकोट. तक्रार आहे? आपल्याला सगळं काही आहे तरी तक्रार आहे, तरी तक्रार आहे. कारण आम्ही आमच्या सोयीचा फक्त विचार करत असतो. कुठेही जाऊ द्या, फक्त आम्ही आमच्या सोयीचा विचार करत असतो. कुठेही जाऊ द्या. एखाद्याकडे पाहुणा गेलो, आम्ही त्यांच्या मनाचा विचार करत नाही, आमच्या सोयीचा विचार करतोय. एखाद्या कार्यक्रमात गेलो, त्याची काय परिस्थिती आहे त्याचा विचार करत नाही, आम्ही आमच्या सोयीचा विचार करतो. प्रवासात सुद्धा एखाद्याच्या बरोबर असलो ना, त्याला कुठे कशा पद्धतीने प्रवास करायचा आहे याचा विचार आम्ही करत नाही. तिथे सुद्धा आम्ही आमच्या सोयीचाच विचार करत असतो. बरं का? आणि मग स्वार्थ असल्या कारणाने काय होतंय माहितीये का? मनासारखं झालं नाही, मनाविरुद्ध झालं की मग माणसाच्या अंतःकरणामध्ये एखाद्या वेळी मत्सर निर्माण होतो, तिरस्कार निर्माण होतो किंवा अभिमान येतो. आणि माऊली एकदा तो अभिमान आला ना की मग तो गप्प बसत नाही, त्याच्या मागे एक 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 येतात. तुम्ही रागाने तेव्हाच भरता, तो राग क्रोध येण्याच्या आधी तुमच्या अंतःकरणामध्ये अभिमान असतो. तुम्ही एखाद्या जीवाचा मत्सर तेव्हाच करता जेव्हा तुमच्या अंतःकरणामध्ये त्या गोष्टीचा अभिमान असतो. इगो दुखावला जातो, तुमचा अभिमान दुखावला जातो. आणि म्हणून दुर्दैव एवढंच आहे. दुर्दैव काय माहितीये का? आज व्यसनाधीन झालेला मनुष्य व्यसनाधीन झालेल्या माणसाला सहकार्य करतो. चुना नसेल तर लगेच तो डबी किंवा ती चुन्याचा टूप असेल तर काढून देतो, बाबा घे, तुझी तलब बागवतो. संध्याकाळी ज्या वेळेला ते जातात ना पाड्यावर जायला, बरोबर जातात ते. एखाद्याच्या जवळ जरी नसेल तरी ते ऍडजस्ट करून घेतात. ठीक आहे, आज मी तुला पाचतो, उद्या तू मला पाच. येताना गळ्यात गळा घालून येत असतात ते. जिथं तू पडशील तिथं मी. दुर्दैव काय माहितीये का? आध्यात्मिक क्षेत्रात कार्य करणारे दोन एकत्र येत नाही, दुर्दैव आहे. काय येत नाही माऊली? ज्या वेळेला आमच्या ज्ञानाचा अभिमान आमच्या अंतःकरणात उभा राहतो ना, तेव्हा आम्ही समोरच्याचा मत्सर करायला लागतो. ज्या वेळेला आमच्या पांडित्याचा अभिमान आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होतो ना, त्यावेळेला आम्ही समोरच्याचा मत्सर करायला लागतो. बरं का? मूळतः आम्हाला त्या अभिमानाचा त्याग करायचा आहे. तो अभिमान बाजूला सारायचा आहे, बाजूला सारायचा आहे. माझे वडील किती श्रेष्ठ आहेत, 100% जगाला ओरडून सांगण्याचा अधिकार माझा आहे. ते मी सांगितलंच पाहिजे. बरोबर ना? माझे वडील किती श्रेष्ठ आहेत ते मी जगाला सांगितलंच पाहिजे ना, ओरडून सांगितलं पाहिजे. कारण त्यांनी मला वाढवलंय, घडवलंय, मोठं केलंय, सांभाळलंय. आज त्यांच्याच बळावर मी कार्य करतो. पण माझे वडील किती श्रेष्ठ आहेत हे सांगण्यासाठी शेजारच्याचे किती वाईट हे सांगायची काय गरज आहे? शेजारच्याचे किती वाईट आहे हे सांगायची काय गरज आहे? आमचं नेमकं तेच होतंय. ज्याच्या अंतःकरणामध्ये आपल्या संप्रदायाचा, आपल्या श्री गुरूंचा आपण जे करतोय त्या कार्याचा अभिमान जागा झाला ना, की तो आपलं किती आहे भारी हे सांगण्याऐवजी, आपलं किती सामर्थ्याचं आहे हे सांगण्याऐवजी, इतरांकडे काय आहे ना त्यांची उणीवता, त्यांची कमतरता दाखवायला लागतो. ज्या वेळेला गावाला ओरडबडून खाण्यासाठी, तालुक्याला ओरबडून खाण्यासाठी, नवे नवे राष्ट्राला ओरबडून खाण्यासाठी जर 2-2, 3-3 एकत्र येत असतील, समजतंय ना? ओरबडून खाण्यासाठी, त्यांचं हित साधण्यासाठी, अलग लक्षात. तर आम्ही आमचं हित साधण्यासाठी 2 एकत्र येत नाही, हे दुर्दैव आहे.
स्वहितासाठी आम्हाला एकत्र यायचं आहे. सत्संग झाल्यानंतर त्या ठिकाणी संवादच पाहिजे, विवाद नको. वादे वादे जाय ते तत्व बोधे, पण बोधे बोधे भास ते चंद्रचूड. वाद जर असेल तर तिथे वाद विवाद आणि वितंडवादामध्ये त्याचं परिवर्तन होत आहे. त्याचा परिणाम काय आहे? वितंडवाद. आम्हाला संवादातून देवाकडे जायचं आहे, आम्हाला संवादातून संतांकडे जायचं आहे. त्यामुळे आम्ही आमचं हित कसं आम्हाला साधता येईल ना, त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. हित कसं साधता येईल त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. संत म्हणतात, कोणाही जीवाचा न घडो मत्सर, आणि तो आमच्याकडून सहज घडतो. बोलता चालता घडतो, कळत नाही. आम्ही किती ज्ञानी आहेत हे दाखवण्यासाठी लोकांचं अज्ञान, शेजाऱ्याचं अज्ञान, तो कसा वागतो, तो कसा जगतोय सांगायची काय गरज आहे? बरं, मत्सर घडतो आमच्याकडून, तिरस्कार घडतोय, आम्हाला कळत नाही. बरं का? ज्याला हित साधायचं आहे ना, तो बाकीच्या गोष्टींकडे लक्ष देत नाही. पहिली गोष्ट म्हणजे लोक कशी वागतात किंवा लोक कशी जगतात किंवा लोक आम्हाला काय बोलतात, लोक आम्हाला काय समजतात, याच्याकडे लक्ष देत नाहीत. ते ज्याला हित साधायचं आहे ना, तो स्वतःचा विचार करत असतो, स्वतःचा विचार करत असतो. दुसरं म्हणजे जे प्राप्त झालंय ना, ज्याच्यातून ज्याच्याकडून, त्याला विसरू नका, त्याला विसरू नका. जो देव तुम्हाला सांभाळतोय ना, त्याला विसरू नका. जो देव तुम्हाला सामर्थ्य देतोय ना कार्य करण्यासाठी, त्या देवाला विसरू नका. ज्या संतांच्या कृपेने तुम्हाला ज्ञान प्राप्त झालंय ना, त्यांना विसरता कामा नाही. बरं का? अन्यथा मग काय होतंय माहितीये का, ते विस्मरण जर आम्हाला झालं ना, तर मग उतरती गती लागायला वेळ लागत नाही. बरं का? ज्या श्री गुरूंनी आम्हाला मोठं केलं, ज्या संतांच्या बळावर, ज्या संतांच्या सामर्थ्याने आम्ही मोठं केलंय ना, ते संतच आम्हाला सांगता आले पाहिजेत, संतच सांगता आले पाहिजेत. बरं का? काय होतंय माहितीये का, चांगलं पीक आलं ना की मग आम्ही ओरडून सांगत असतो, आपली मेहनतच तशी. सकाळी उठल्याबरोबर पहिली फेरी असते आपली शेतावर. गावातले लोक उठत पण नाही, आपण शेतावर असतो. आणि आपलं काम म्हणजे कसं माहितीये का, वेळेवर हा माऊली, म्हणजे पेरणीच्या वेळेला पेरणी, लावणीच्या वेळेला लावणी, बेरणीच्या वेळेला बेरणी, सगळं वेळेवर असतंय आपलं, खत पाणी सगळं. आणि आपला काय आजचा ना कालचा अनुभव आहे का? बगल्या पडल्या का मग बोलतो आपल्या हातात काहीच नाही ना. करप्या पडल्यावर मग बोलतो आपल्या हातात काहीच नाही. सगळं देवाच्या हातात आहे. अहो, आम्ही जगत वागत जरी असलो ना, तरी आमच्याकडचे चांगले गुण बघितल्यानंतर सहज कोणी विचारत नाही, तो कोणाचा रे. फक्त विचार करतात, एवढे चांगले गुण आहेत. मग काहींच्या मनामध्ये चांगला भाव निर्माण होतो, तर काहींच्या मनामध्ये मत्सर निर्माण होतो, तर काही आजा पंजावर जातात. आमक्याचा मुलगा का, म्हणजे आजोबाचा आमक्याचा नातू का. बरं का? पण आमच्याकडून जर काही वाईट घडलं ना, तर पटकन एखादा माणूस लगेच बोलून जातो, तुझ्या बापाने हेच शिकवलंय का तुला. सहज बोलून जातो तो, लगेच बाप काढतो तो. आम्ही जगत वागत असताना आमच्याकडे ज्याच्यामुळे आध्यात्मिक क्षेत्रात असू द्या, कुठल्याही क्षेत्रात असू द्या, ज्याच्यामुळे बळ सामर्थ्य निर्माण झालंय ना, त्याचं स्मरण ठेवलं पाहिजे, त्याचं स्मरण ठेवलं पाहिजे. बरं का? आता द्वैतातला जर आपण विचार केला, अर्थात ब्रह्मांडातला आपण सृष्टीतला जर विचार केला, ज्यांनी मोठं केलंय त्याच्याच विरुद्ध दंड थोपडतात. पण त्यांना हे माहिती नसतंय की त्यांच्याकडे आम्ही राहिलोय, त्यांच्याकडे आम्ही कित्येक काळ राहिलोय, सगळं शिकलोय का बरं, सगळं शिकवलंय का बरं. काय एकाला कुस्ती शिकायचं होतं आणि कुस्तीगार व्हायचं होतं त्याला, म्हणून तो एका
मोठा कुस्तीगार जो होता तेवढ्या 4 तालुक्यांमध्ये माऊली त्याच्याकडे गेला आणि त्याला त्याने गुरु मानलं आणि शिकायला लागला तिथे. शिकता 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 एवढा चांगला कुस्तीगार झाला तो माऊली, एवढा चांगला कुस्तीगार झाला की एक गुरु जर त्याचा सोडला तर त्यांनी सगळ्यांना पाडले. समजतंय ना? म्हणजे तेवढ्या एरियामध्ये त्याचा नंबर किती बरं? 2 नंबर ना, कारण आता 1 नंबर गुरु आहे ना अजून, बरं का? 2 नंबर ना. गुरु जर सोडलं तर त्यांनी सगळ्यांना पाडले. आणि मग तुमच्या आमच्या सारखी त्याला भेटायला लागली, बघ 1 नंबर येईल तुझा. आणि नाहीतरी ज्याच्याकडे तो शिकलाय तो आता वृद्ध झालाय, म्हातारा झालाय, त्याला 1 मिनिटात पाडशील तू. असं मोठमोठे भले भले तू पाडले काय? आता याला अक्कल पाहिजे लोकांनी. कितीही जरी काही सांगितलं तरी शेवटी आपल्याला हे सगळं कुठून मिळालंय बरं? अरे ज्या संतांच्यामुळे देव कळला, ज्या संतांच्यामुळे आम्हाला परमार्थ कळला, ज्या संतांच्यामुळे, त्या साधू पुरुषांच्यामुळे, ज्या सत्पुरुषांच्यामुळे आम्हाला भक्ती परमार्थ हे सगळं काही कळलं, त्यांच्यावरच जर आम्ही टीका करत असू, त्यांच्याबद्दलच जर आम्ही वाईट बोलत असू, तर मला सांगा आम्हाला कोण सोडविल या जगातला? जे सोडवण्यासाठी आले त्यांचाच जर मत्सर आमच्याकडून घडला तर आम्हाला सोडविल कोण? माऊली आहे का कोणी सोडवणारा? आम्ही जगत वागत असताना एवढंच लक्षात ठेवलं पाहिजे, बाप बाप असतो. मुलगा किती मोठा झाला तरी बापापेक्षा मोठा आयुष्यात कधी होणार नाही. होईल का? मुलगा किती जरी मोठा झाला तरी बापापेक्षा मोठा होईल? नाही होणार, नाही होणार. आणि म्हणून मग आता यांनी त्यांनी सांगितल्यानंतर भर घातली बोलतात ना, अशी त्याच्या विचारामध्ये भर घातली आणि झालं बाबा, ठरलं. आता ठरलं, कुस्ती आयोजित केली गुरु शिष्याची. तिथे काही कमी गर्दी असेल का? कमी गर्दी असेल? सगळ्या 4 तालुक्यातली लोक आली पाहायला, तुम्हाला सांगतो. आणि काय म्हणाल ते आता सगळ्यांना माहिती आहे, 100% शिष्य जिंकणार, कारण गुरु आता म्हातारा झालाय तो आणि ताकद पण तेवढी काही राहिली नाही. त्याच्यापेक्षा कित्येक बळ असलेल्या चांगल्या कुस्तीगारांना यांनी पाडले, तर आता याला काय पाडायचा विषय आहे. पण त्या ग्राउंड मध्ये उतरल्यानंतर, मैदानामध्ये उतरल्यानंतर पहिल्याच डावामध्ये गुरुने शिष्याला पाडलं. पहिल्याच डावात. आता पहिल्याच डावात गुरुने शिष्याला पाडल्याबरोबर सर्वांनी टाळ्या कोणाच्या नावात वाजवायला पाहिजेत? गुरूंच्या ना. गुरूंच्या नावात टाळ्या वाजवायला सुरुवात केली. सगळे गेले, गुरूंचा हात घेतला वरती, असा बाबा जिंकले, चला ठीक आहे, हरकत नाही. पण हा कसा बसा उठला आणि उठून लोकांना काय बोलतो माहितीये का? अजिबात टाळ्या वाजवू नका, यांचा अजिबात जय जयकार करू नका, कारण हा डावच मला यांनी शिकवला नव्हता. हा डावच मला यांनी शिकवला नव्हता. तुझे विचार, तुझे कर्म, तुझं आचरण पाहून त्यांनी तो हातचा ठेवला होता, कारण त्यांना माहिती हा कधी उरफाटेल. काय आता उंदीर होता, उंदीर तो, बरं का, उंदीर होता. उंदराला त्रास कोणाचा असतो बरं? मांजराचा. बरोबर आहे की नाही? एक सत्पुरुष, साधू पुरुष त्याला भेटला, त्या उंदराला. त्या साधू पुरुषाला नमस्कार केला आणि तो उंदीर त्या साधू पुरुषाला विनंती करतो की काही करा, मला मांजर बनवावं, मला मांजर बनवा. का? अहो म्हणे, मांजरापासून मला खूप त्रास आहे ना, खूप त्रास आहे, किती लपून राहावं लागतंय. परवा माझ्या मागे मांजर लागलेलं म्हणे, कसा बसा वाचलो. एक छोट बिल मिळालं, त्या बिळामध्ये घुसलो म्हणून वाचलो. मांजर बनवलं. मांजर बनवल्यानंतर आता मांजराच्या मागं कोण लागतंय बरं? कुत्रा. नाही का? कुत्र्याला पाहत नाही. आणि मग म्हणे मला कुत्रा बनवा. असं करता करता कुत्र्याच्या मागे ज्या वेळेला वाघ लागताना दिसला, त्यावेळेला म्हणे मला वाघ बनवा. आता वाघ बनवल्यानंतर तो लागला ना जसा पाहिजे तसा राहिला. मग त्याने विचार केला, म्हणे भूक तर लागले, ज्याने बनवले त्यालाच खाल्लं तर काय? ज्याने उंदराचा मांजर बनवलंय, मांजराचा कुत्रा बनवलाय आणि कुत्र्याचा मला वाघ बनवलंय, त्यालाच जर खाल्लं तर परत काही विशेष राहणार नाही ना. आपण सगळ्यात मोठे, बरं का. जेव्हा त्याने त्या
बुद्धीने, त्या वाईट वृत्तीने त्या साधूकडे, सत्पुरुषाकडे बघितलं, त्यावेळेला त्या सत्पुरुषाने क्षणात त्याचं उंदीर बनवून टाकलं. क्षणात. स्मरणात ठेवलं पाहिजे, जो उंदराचा वाघ बनवू शकतो ना, तो वाघाचा उंदीर कधीही बनवू शकतो, कधी बनवू शकतो. म्हणून महत्वाचं काय माहितीये का, हे भूत जात तैसे भूत जात सर्व, ही माझीची किरावयव. आम्ही देवाचे आहोत, आम्ही संतांचे आहोत. परमार्थ करण्यासाठी आम्हाला हा नरदेह दिलेला आहे, भक्ती करण्यासाठी आम्हाला हा नरदेह दिलेला आहे. पण नेमकं झालं काय माहितीये का, आम्ही मायेच्या जाळामध्ये अडकल्यामुळे ते सगळं विसरलो आणि ह्या नको त्या गोष्टींमध्ये बसलो, नको त्या गोष्टींमध्ये बसलो आम्ही, नको त्या गोष्टींमध्ये. बरं का, ज्या ज्या वेळेला आम्हाला नमस्कार केला जातो ना, त्या त्या वेळेला तो नमस्कार आम्हाला देवाकडे समर्पित करता आला पाहिजे. ज्या ज्या वेळेला आमची स्तुती एखादा कोणी करेल ना, त्या त्या वेळेला ते स्तवन आम्हाला संतांकडे समर्पित करता आलं पाहिजे. आपल्याकडे ठेवायचं नाही, आपल्याकडे ठेवायचं नाही. आज जे मंत्री आहेत, तुम्ही त्या मंत्र्यांना नमस्कार करताय का खुर्चीला? काय एकदा खुर्ची गेली ना माऊली, की मग त्यांना माणसांची वाट बघायला लागते. जिथे वेटिंगला राहावं लागतंय ना माणसांना 2-2, 3-3 दिवस भेटण्यासाठी, नंतर त्यांना माणसांची वेट करावी लागते. तसं आहे. आज जे नमस्कार आहे, आज जे स्तवन आहे, देहाला नाही, त्या देहाकडे संतांच्या कृपेने प्राप्त झालेल्या गुणांना आहे, कर्माला आहे, विचारांना आहे, विचारांना आहे. म्हणून मग आम्ही कसं राहावं ते आम्हाला कळलं पाहिजे ना, आम्ही कसं राहावं ते आम्हाला कळलं पाहिजे. बरं का, आता जिल्हा परिषद पंचायत समिती पुढे आला, तो विषय आपला नाही, पण थोडासा स्पर्श झाला त्या विषयाचा म्हणून या ठिकाणी सांगतो. बरं का, 4-5 राजकारणी माणसं अशी बसली होती, त्यांचं ते संभाषण चालू होतं. आपल्या गटातून कोण, आपल्या गणातून कोण, हे कोण ते कोण, चालू होतं त्यांचं गण गट काय असेल ते. आणि मीही त्या कार्यक्रमामध्ये गेलेलो असल्या कारणाने त्यांच्या बाजूला तिथे जाऊन फक्त बसलो. मला काय माहिती त्यांचा काय विषय चालू आहे तो, पण बसल्याबरोबर पटकन एक जण बोलतो, महाराजांना संधी द्यायला हरकत नाही, कदाचित त्यांना प्रचारही करायची गरज लागणार नाही. त्यांची भाषा बघा, प्रचारही करायची गरज लागणार नाही. महाराजांचा नुसतं चेहरा जरी बघितला ना, तरी महाराज निवडून येतील. तेव्हा एक बाजूचाच अनुभव त्यांना सांगितला. बरं का, अतिशय जवळचा मित्र माझ्या, अतिशय जवळचा, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे कार्य करणारा, सर्वांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारा, मस्त की अगदी तुकोबांच्या विचारांचा प्रचार प्रसार करणारा, माऊलींच्या विचारांचा प्रसार प्रचार करणारा. बरं का, पण असंच त्याला चढवलं ना, भर घातली ना. भर घातल्यानंतर त्यालाही वाटलं, अरे खरं एवढी माणसं जर आपल्याला नमस्कार करतायत, नाही का, एवढी माणसं जर आपल्या आजूबाजूला असतायत, एवढी माणसं जर आपलं स्तवन करतायत, तर खरं हे म्हणतात ते. बरं का, राहिला उभा. त्याच्या स्वतःच्या कुटुंबातली जवळजवळ 55 मतं होती. स्वतःच्या कुटुंबातली किती मतं होती? 55. त्याला मतपुढील 25. म्हणजे बाहेरच्यांचा तर विषय सोडाच, बाहेरच्यांचा विषय सोडाच, पण कुटुंबातल्यांनीही स्वीकारलं नाही. तेव्हा त्याने मान्य केलं, लोक नमस्कार करतात आपल्या गुणांना, आपल्या देहाला नाही. समजतंय ना? लोक स्तवन करतात, लोक जवळ येतात, लोक आपुलकीने आपल्याला पाहतात. महाराज तुमचे चरण आमच्या घराला, आमच्या घराला लागू द्या. तो ते चरण तोपर्यंतच असतंय जोपर्यंत आचरण चांगलं असतंय. समजतंय ना? एकदा बुद्धी बदलली ना माणसाची, विचारामध्ये परिवर्तन झालं ना, माणसाच्या गुणांमध्ये परिवर्तन झालं ना, क्षेत्र बदललं ना, की देह तोच असतो, विचार बदलत असतात.
लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलत असतो. लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलत असतो. क्षेत्र बदललं, लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलत असतो. म्हणून आपण एक विचार करायचा आहे की जे गुण माझ्याकडे आहेत, जे विचार माझ्याकडे आहेत, जे काही सामर्थ्य असेल, बळ असेल,